मी तुम्हाला एकच वाक्य सांगेल गडे, हे काही कीर्तन नाही. तुम्ही फक्त पांडुरंगावर प्रेम करा, तुम्हाला भक्ती नाही जमली तरी चालेल. की वारकरी संप्रदायामध्ये हे मस्तक पायावर टेकवावेत असे खूप कमी पाय शिल्लक आहेत. हे मी अनुभवानं आणि अभ्यासानं सांगतो. सिबिल तुम्हाला माहीत आहे, पण एकच सिबिल माहीत आहे. सिबिल 3 प्रकारचं असतं माझ्या मते. कोणत्याही दगडाला शेंदूर दिसला की लगेच डोकं टेकवायची गरजच नाही. ज्ञानदीप लावू जगी. रामकृष्ण हरी. वैकुंठवासी मातोश्री सुमनबाई शिवाजी वरखडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. महाराजांचं सुंदरसं कीर्तन झालेलं आहे, आपण ऐकलंय. सुस्पष्ट स्वच्छ संप्रदायाच्या चाकोरीतलं कीर्तन. कीर्तन केसरी हे जे विशेषण तुम्ही पाहिलं त्यांच्या नावापुढे, ते काय टोपण विशेषण नाही, ते वास्तव आहे. कारण केसरी म्हणजे सिंह. ती केशरी नाही, तो रंग नाही. केसरी म्हणजे सिंह, आणि त्यांची गर्जना सिंहासारखीच असते. मला त्यांचं गायन खूप आवडतं, कीर्तन आवडतं. 16 वर्षानंतर तुमच्या समोर आहे. तुम्ही माझ्याकडे पाहत असाल, त्या फोटोकडे पाहत असाल, तुम्हाला वाटत असेल इतका फरक कसा. तो 15-20 वर्षापूर्वीचा जुना फोटो आहे. 16 वर्षापूर्वी या भागामध्ये बऱ्याचदा येणं व्हायचं, खूप कीर्तनं केली. मग तुम्ही म्हणाले एवढे दिवस का आलो नाही येत मी आळंदी म्हणून कुठे, मला नाही आवडत लोकात यायला. मग तुम्ही म्हणाल आज का आले, माझ्या बाबांची आज्ञा. ते माझं खूप वर्णन करतात, कारण त्यांचं मनच मायाळू आहे. त्यांना प्रेम कळतं, बाकी काही कळत नाही. आणि ज्यांना बाबांनी स्वीकारलं त्यांना देवाने नाही स्वीकारलं तरी चालतं. देवाला स्वीकारावंच लागतं. तुका म्हणणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. एकदा बाबांनी स्वीकारलं की आपल्याला देवाने स्वीकारलं याबद्दल ठाम असायला काहीच हरकत नाही. देवाचा नाविलाज चालतो तिथं. त्यामुळे आमचं भाग्य थोर की वारकरी संप्रदायामध्ये हे मस्तक पायावर टेकवावेत असे खूप कमी पाय शिल्लक आहेत. हे मी अनुभवानं आणि अभ्यासानं सांगतो. खूप कमी. आणि त्या खूप कमी पाय जे शिल्लक आहेत की जिथं हे मस्तक टेकवावं, त्यातल्या सर्वोच्च स्थानी असणारे पाय माझ्या बाबांचे. तुम्ही भाग्यवान आहात सर्वजण की तुम्हाला बाबांची सेवा करायला मिळते. बाबांसारखा साधू तुम्हाला जीवनात प्राप्त आहे, भगवंतानं मिळवून दिला आहे. यापेक्षा वेगळं काही करण्याची गरज नाही. काय बाबांसारख्यांना, आमच्यासारख्यांना अंतःकरणापासून प्रेम करणारी मंडळी मिळाली. आम्हाला सबस्क्रायबर नसतील मिळाले, आम्हाला लाईक कमेंट नसतील मिळाल्या, आमचे फॅन नसतील, पण आमच्या अंतःकरणातून आमच्या हृदयावर प्रेम करणारी माणसं आम्हाला आयुष्यात मिळालेली. त्यांची संख्या भले कमी असेल. आम्ही व्हायरल महाराज नाही. आम्ही संतांच्या वचनावर आणि पांडुरंगावर जीवन ओवाळून टाकलेली माणसं आहे. आणि त्याचं काय विलक्षण सुख असतं ते आम्ही अनुभवलेलं आहे. मी तुम्हाला एकच वाक्य सांगेल गडे, हे काही कीर्तन नाही. तुम्ही फक्त पांडुरंगावर प्रेम करा, तुम्हाला भक्ती नाही जमली तरी चालेल. बस तुम्ही त्याला इतका जवळचा समजा की तुमचे गुण दोष, तुमच्या तक्रारी, तुमच्या अडचणी, तुम्ही फक्त त्याला बोला. पूजा 1 तास करण्यापेक्षा 5 मिनटं बोला तुम्ही त्याला. माझा अनुभव आहे, मी काही पुस्तकातलं वाचून सांगत नाही. 16 वर्ष झाले मी हा अनुभव घेतो. म्हणून पांडुरंगाच्या भक्तीच्या पलीकडे आमच्या जीवनात श्रेष्ठ असं काहीच नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून सर्व मंडळी आमच्यावर प्रेम करतात. जी जुनी मंडळी, मला ऐकलेली खूप लोक इथं आहेत, खूप मंडळी. खूप त्यांनी आग्रह करायचा, मला किती वेळा लग्नाला या, कार्यालयाच्या उद्घाटनाला या, सोन्याच्या दुकानाच्या. म्हटलं मी नाही येत गड्या, काही म्हणा. पण बाबा म्हटले या. म्हटलं मातोश्री सुमनबाई खरंच श्रेष्ठ असतील, मला जावं लागेल. कारण सुमन शब्दाचे 2 अर्थ आहेत. जिचं मन चांगलं ती सुमन, आणि जिचं जीवन फुलासारखं ती पण सुमन. या जुन्या मंडळींनी खूप कष्ट सोसले, म्हणून आता सुंदर दिवस आहेत. त्यांचं पुण्यस्मरण केल्याचं पुण्य आपल्याला लाभणार आहे. महाराज बोलले की ते अदृष्ट पुण्य आपल्याला प्राप्त नक्कीच होणार आहे. पण सामाजिकदृष्ट्या त्याचे वेगवेगळे परिणाम असतात.
आपल्याला एक सिबिल माहीत आहे म्हणले की सर सिबिल तुम्हाला माहीत आहे, पण एकच सिबिल माहीत आहे. सिबिल 3 प्रकारचं असतं माझ्या मते. एक सिबिल जे माहीत आहे त्याला आपण आर्थिक पतनिर्देशांक असं म्हणू. हे बँकाचं असतं ना, त्याचं सिबिल खराब झालं, त्याचं सिबिल बरं आहे, तो एक आर्थिक पतनिर्देशांक. हे झालं एक सिबिल. दुसरं एक सोशल सिबिल असतं पहा, सामाजिक पतनिर्देशांक. माणसाचं समाजात पण एक सिबिल असतं. मातापित्यांसाठी, संतांसाठी, देवासाठी, समाजासाठी जर कार्य केलं तर सामाजिक सिबिल पण वाढत असतं. आणि तिसरं एक स्पिरिच्युअल सिबिल आहे, ज्याला आध्यात्मिक पतनिर्देशांक असं म्हणा. जेव्हा आपण अशी पुण्यकर्म करतो, आपल्या हातून जेव्हा साधूंची सेवा घडते, आपल्या हातून जेव्हा भगवंतावर प्रीती घडते, आपण जेव्हा भक्ती करतो, तेव्हा आपल्या आत्म्याची उंची वाढते. त्याला स्पिरिच्युअल सिबिल म्हणतात. माणसानं एक वेळ त्या बँकेतल्या सिबिलच्या चिंधाड्या उडाल्या तरी चालतील. होऊन काय होणार आहे? कर्ज द्यायचे नाही. मारणार आहे का कोणी दगडानं घरी येऊन? बँकेतलं सिबिल बिघडलं तरी चालेल, हरकत नाही. पण सामाजिक सिबिल आणि आध्यात्मिक सिबिल हे उंचावण्यासाठी असे कार्यक्रम नेहमी केली पाहिजे. ध्यानात ठेवा. ज्यांच्याकडे खूप पैसा झाला पण लोकमान्यता नाही, ती माणसं काही करायला लागलीत लोकमान्यतेसाठी. खूप प्रयत्न आहेत. अवतीभोवती तुम्हाला दिसतील, मला नामनिर्देश करायची गरज नाही. पण अशी सोन्यासारखी माणसं तुमच्या परिसरात आहेत ना, तुमच्या म्हणून नाही, महाराष्ट्रामध्ये महाराज की वारकरी संप्रदायासाठी अशी काही हिरवळीची सुंदर सुपीक बेट आहेत पहा. त्यातलं हे एक बेट आहे पारनेर तालुक्यातलं. याची सुपीकता मी पाहिलेली आहे. ही माणसं बोलत नाहीत पण हजार कीर्तन ऐकलेली ही लोक आहेत. प्रमाण अशी पाठ आहेत, असे हुंकार देत होते ना खालून मस्तपैकी. महाराज म्हटले कळत काही नाही पण कळण्याचा खालून लगी म्हटले आपण आव आणतो. इतकं ऐकलेलं आहे, खूप ऐकलेलं आहे, खूप कीर्तन ऐकली त्या मंडळींनी. मोठमोठ्या साधूंचा रहिवास इथे झाला. तुम्ही सगळ्यांची सेवा केली. बाबांसारखा थोर साधू आपल्याला प्राप्त आहे. आपण भाग्यवान आहे. काही वेगळं करायची गरज नाही, सांगतो मी तुम्हाला. हो, कोणत्याही दगडाला शेंदूर दिसला की लगेच डोकं टेकवायची गरजच नाही. आपला तो एक देव करून घ्यावा, तसं आपला तो एक संत करून घ्यावा. ज्ञानोबा तुकोबा तर आहेतच. आणि त्यांची वाट ज्यांनी आपल्याला दाखवली असे बाबासारखे महात्मे, त्यांनी माझं वर्णन केलं. त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे, पण त्यांचं जीवन त्याहीपेक्षा उच्च प्रतीचं आहे. आम्ही सांगतो ना, आम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. आमचा साक्षात संबंध भगवंताशी जोडून देणारे संत पांडुरंगानं आम्हाला जीवनात आणून सोडले आणि त्यांची सेवा तुमच्याकडून घडते. वरखडे कुटुंबाच्या चरणी मी नतमस्तक आहे. सकाळी गावातून येताना एक कोणती तरी कन्या आली बिचारी, कुणाची होती माहीत नाही. काय पित्या आजोबासारखं प्रेम, ती बाबांना बाटलीमध्ये ते एनर्जाल घेऊन आली, ते एनर्जी ड्रिंक. मला म्हणे बाबांना प्यायला द्या. म्हणलं काय भाग्यवान आहे ती मंडळी की ज्यांना इतकी प्रीती त्यांच्यावर निर्माण होते. आईबापावर प्रेम करीनात आजकाल लोक. त्यामुळं मला क्षमा करा, मी आता बोलायची मला सवय राहिलेली नाही. पण आजच्या या प्रसंगाला आता आलो म्हणजे मी वारंवार येईलच असं नाही बरं का. कृपा करून मला नका बोलवत जाऊ, कारण आता मी कुठलं वाहनही बाळगीत नाही आणि मला येणं खूप जड पडतं आणि मला आता गर्दी सहन होत नाही. तुमच्याकडे यायचं म्हणजे ना, हो, पाकिस्तान ओलांडून आल्यासारखं वाटतं. शिक्रापूर, रांजणगाव भयंकर आहे सगळं. ते ट्रॅफिक पाहिली की माझा अटॅक असं BP वर खाली होतो. आता सहन होत नाही. 16 वर्षापासून मी जात नाही कुठे. तरी देखील तुमचे उपकार आहेत. पण माझं म्हणणं एकच आहे, आमच्यावर प्रेम करा नका करू. माझ्या पांडुरंगावर प्रेम करा, माझ्या संतांवर प्रेम करा. जगात तुम्हाला दुसरं काहीच करण्याची गरज नाही. जीवनाचा उद्धार झाला म्हणून समजा. हे भौतिक नोटाबिटा ह्या तुम्हाला मिळणारच आहेत. जिथं पांडुरंगाला तिथं लक्ष्मीला यावंच लागतं. ती पतिव्रता इकडे तिकडे जात नसते. रामकृष्ण.